नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही विचार करत असाल की ही काय रेसिपी आहे, तर चला सांगते. तर ही रेसिपी आहे उपवासाची, म्हणजेच वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी. चला तर मग याची रेसिपी बघूयात. तर सर्वात आधी मी भात बनवून घेणार आहे. त्यासाठी मी 2 ते 3 वाट्या मला हवे तेवढे तांदूळ घेतले आहेत, वरीचे तांदूळ. ते मी चांगले 2 ते 3 पाण्यात धुवून घेतले आहेत. त्यानंतर हा भात मी कुकरला लावणार आहे, कारण कुकरला 2 ते 3 शिट्यांमध्ये हा भात चांगला शिजतो. पुढे मी तयारी करणार आहे शेंगदाण्याची आमटीची. तर शेंगदाणे, मिरची, जिरं आणि कढीपत्ता. तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहे. शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची सालं काढून मिक्सरच्या जारमध्ये सगळ्यात आधी भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. आता आमटी बनवण्यासाठी शेंगदाण्याची क्वांटिटी ही खूप कमी घ्यायची आहे, कारण शेंगदाण्याची आमटी बनवताना ती घट्ट होते. त्यामुळे शेंगदाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे. त्यानंतर मिरची आणि जिरं हे घालून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून थोडं व्यवस्थित हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. आणि आमटी बनवायची आहे, म्हणून हे मिश्रण एकदम पातळ असलं पाहिजे, जसं आपण खोबऱ्याचं वाटण करतो. तर हे मी वाटण लावून घेतलेलं आहे. दुसरीकडे गॅस चालू करून टोप ठेवले आहे. तेल पण आपल्याला इथे थोडंसं लागणार आहे, कारण या आमटीला तेल जास्त नाही लागत. नंतर मी यावर कढीपत्त्याची फोडणी आणि त्यावर जे मी वाटण वाटून घेतलं होतं ते घालून घेणार आहे. उरलेल्या मिक्सरच्या जारमध्ये जे वाटण आहे त्यात थोडंसं पाणी घालून, तुम्हाला हवं तेवढं पातळ या क्वांटिटीनुसार पाणी घालून व्यवस्थित आमटीला उकळ काढून घ्यायची आहे. आणि चवीनुसार तुम्हाला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घेतल्यानंतर आमटी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. ते आमटीला उकळीवरून तर दुसऱ्या साईडला वरीच्या तांदळाचा भात पण करून झाला आहे. भात हा नॉर्मल असतो, पण खायला हेवी असतो, त्यामुळे मी थोडासाच केला होता. इथे बघू शकता आमटीला उकळ आली आहे छान. आता छान आमटी उकळून झाल्यानंतर गॅस तुम्हाला बंद करून टाकायचा आहे. तर इथे शेंगदाण्याची आमटी आणि वरीच्या तांदळाचा भात हा रेडी झाला आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण नक्की करून बघा. आवडली रेसिपी तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.